नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला रेशन कार्ड धारकांना रेशनऐवजी रोख रक्कमचा फॉर्म कसा भरायचा व कोणकोणत्या जिल्ह्यातील रेशन कार्ड धारक हा फॉर्म भरू शकतात त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे। तरी चॅनलवरती नवीन आलेला असाल तर सबस्क्राईब करा, त्यामुळे अशी महत्त्वाची माहिती तुमच्याकडून सुटणार नाही। तुम्ही बघू शकता, अन्न नागरी पुरवठा संरक्षण विभागाचा हा GR आहे। त्यामध्ये औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील APL केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजना सुरू करण्याबाबतचा हा GR आहे। त्यामध्ये राज्यातील औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। तर अशा प्रकारे हा फॉर्म आहे। त्यामध्ये अर्जदाराचे व कुटुंब प्रमुखाचे नाव तुम्हाला टाकायचे आहे। शिधापत्रिका क्रमांक, आधार क्रमांकाशी संलग्न बँक खात्याचा तपशील इथे द्यायचा आहे। बँकेचे नाव, शाखा, खाते क्रमांक, खात्याचा प्रकार वैयक्तिक आहे की संयुक्त आहे, त्यासोबत शिधापत्रिकेच्या पहिल्या व शेवटच्या पानाची झेरॉक्स व बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स व त्यामध्ये स्थळ, दिनांक हे टाकायचा आहे व कुटुंब प्रमुखाची नाव व सही द्यायची आहे। व हा फॉर्म तुमच्या रेशन कार्ड जेथून तुम्ही घेत असाल त्या दुकानात तुम्हाला सबमिट करायचा आहे किंवा तहसील कार्यालयामध्ये हा फॉर्म सबमिट करायचा आहे। तसेच महत्त्वाचा व्हिडिओ होता, त्यासाठी चॅनलवरती नवीन आलेला असाल तर अशाच प्रकारे नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।